रात्रीचे वाजल्यात 12 आणि आता आम्ही रात्रीची 12ची आरती घेतो. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर आरतीला. तर ही अशी असते आमच्या गावाकडची पालखी. खूप सारी मजा असते. सगळं बरेच जण बघायला आलेले असतात, सगळे गावची लोक. आणि गावाच्या गल्लोगल्ली ही पालखी आम्ही फिरवतो, म्हणजे गावचे लोक फिरवतात. तर ही तर गेल्या वर्षी पण मी बघायला आली होती पालखी. आणि ही अशी असते पालखी आमच्या गावची. आणि जो तो आळीपाळीने खांद्यावर पण घेतो ते पण चांगले असते, म्हणजे 2 पाऊल तरी आपण. तर हे बघा, हा भाऊ पण माझा इकडे झोपलाय शेतात. याचे मित्र पण आले तर हे पण इकडेच येऊन झोपतात. तर आमच्या इकडे आता रात्रीची पालखी निघते मंदिराची, गावच्या गणेश मंदिराची. तर आता आम्ही सगळे मंदिरात चाललोय पालखीच्या इकडे चाललोय दर्शनाला. आणि पालखीच्या खालून सुद्धा आम्ही जातो, ते चांगलं असतं म्हणून आम्ही चाललो. चला तुम्ही पण या आमच्या. बाप्पा मंगल मूर्ती. काय गाईस, थोड्या वेळात आता पालखी येणार आहे. सर्व माझी फॅमिली आलेली आहे पालखीला आणि सगळे पाया पडल्याशिवाय जाणार नाही. आणि थोड्या वेळात पालखी आलेली आहे. बघा ही बघा, वाजत वाजत मस्त पालखी येणार आहे. तर पालखीसाठी इकडे माझ्या मंडळी सगळे वाट बघत आहे आणि ह्यांचे फोटोशूट सुद्धा चालू आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आता पालखीची वाट बघतोय आम्ही. ती बघा तेवढ्या लांब आहे पालखी. तर आमच्या गावाकडची कशी पालखी निघते आणि कसं काय असतं ते तुम्हाला मी दाखवतोय. चला. तर ही अशी असते आमच्या गावाकडची पालखी. खूप सारी मजा असते. सगळं बरेच जण बघायला आलेले असतात, सगळे गावची लोक. आणि गावाच्या गल्लोगल्ली ही पालखी आम्ही फिरवतो, म्हणजे गावचे लोक फिरवतात. तर ही तर गेल्या वर्षी पण मी बघायला आली होती पालखी. आणि ही अशी असते पालखी आमच्या गावची. आणि जो तो आळीपाळीने खांद्यावर पण घेतो ते पण चांगले असते, म्हणजे 2 पाऊल तरी आपण पालखी घेऊन गेलं तरी खूप चांगलं असतं. तर ही अशी पालखी असते गावची आणि खूप मजा असते. बरेच बायका वगैरे सगळ्या बघायला वगैरे आलेल्या असतात. असा DJ लावलेला असतो आणि खूप गाणी वगैरे लावतात आणि धम्माल असते मुलांची. तर मग थोड्याच वेळाने आमच्या तिकडे येणार ती पालखी. मी थोडं पुढे जाऊन व्हिडिओ काढत होती आणि ही माझ्या भावाने घेतलेली आहे पालखी, कारण की जवळपास आलीच होती पालखी म्हणून मग त्याने घेतली. तर हे आता आम्ही असं आणलेलं आहे, जशी पालखी येईल तसं मग आम्ही लावून टाकू. हे आता जवळच आली पालखी आमची.
आमच्यासमोर पालखी आल्यावर मग आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. हळद कुंकू वगैरे पूजेचं ताटच आणलेलं. ही माझी मोठी बहीण आहे, तिने आधी पूजा केली. नंतर मग वहिनी आणि भाऊ त्यांनी दोघांनी पण हे केलं, दर्शन घेतलं पालखीचं. आणि मागेच मामा पण लाईनीत उभाच होता पाया पडायला. मामा, छोटी बहीण, परत माझ्या भावाचा पिल्लू, हे बघा. मग त्याला पण दर्शन द्यायचं पण घेतलं. आणि मग नंतर लाईन लावली होती आम्ही पालखी खालून जायची, ते हे माझे मामा त्यांनी पण घेतलं दर्शन. आणि ती छोटी बहीण माझी. ते सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर मग आम्ही पालखी खालून जायची तयारीत होतो. हे बघा, बाबूला घेतलं, आमच्या भावाच्या मुलाला. आणि मग नंतर मग मी सुद्धा माझ्या पिल्लूला घेऊन गेली. आधी त्याला पाया पडायला लावलं, पाया पडून घेतलं त्याच्याकडून, म्हणजे मीच डोकं टेकलं त्याचं. आणि मग नंतर दुसरीकडून मग पालखीच्या खालून जातच होतो, पण तो घाबरत होता थोडंसं. त्याला घेऊन गेली पालखीच्या खाली. ते असं आम्ही पालखी खालून मग गेलो. ही माझी बहिणीची छोटी मुलगी सुद्धा पालखी खालून गेली. तिला माहिती नव्हतं, आमचं बघून मग ती सुद्धा गेली. आणि मग आमचं सगळ्यांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर पालखी मग पुढे घेऊन गेले, कारण की पुढे पण प्रत्येकाच्या दारोदारी घेऊन जायची होती पालखी. मग जाता जाता भावाने परत पालखी घेतली. तर आता आलो आम्ही पालखीच्या खालून दर्शन घेऊन. चला, आता रात्रीचं सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं झालं, काम वगैरे आवरून झालं. आता रात्रीचे वाजल्यात 12 आणि आता आम्ही रात्रीची 12ची आरती घेतो. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर आरतीला. माझे
गणपती बाप्पा मंगळमूर्ती तुझी तो सेवा करू काय अन्याय ज्ञान कोटी मोरेश्वरा बाळ तुझाल पोटी. नाराची आरती झाली. आता आम्ही फटाके फोडतोय आणि अनारसे खातोय. चला फटाके फोडूया. असं वाटतं पाणी टाकावं तरी डोक्यावर. ए नितीनला दवा द्या पुढच्या वेळी. खप्पा 100